तर आणखी एक जय महाराष्ट्राच्या बातमीच्या दणक्याची बातमी आपण पाहतोय। विधान भवनामध्ये लोणार सरोवरावर चर्चा झाली आहे। आमदार सिद्धार्थ खरातांनी या संदर्भात प्रश्न उपस्थित केला होता। त्याला वनमंत्र्यांनी उत्तर दिले। लोणार सरोवराच्या संवर्धनासाठी पावले उचलणार असं वनमंत्री गणेश नाईक यांनी आश्वासन दिलंय। जय महाराष्ट्रानं ही बातमी दाखवली होती। लोणार सरोवरातील पाण्याची पातळी वाढली आणि ही बातमी सगळ्यात आधी जय महाराष्ट्रानं दाखवली, याची नोंद ही विधान भवनात घेतली गेली आहे। या ठिकाणी वन्यजीव विभाग आणि पुरातत्व खातं या दोघांचा समन्वय नसल्यामुळे लोणार सरोवरातली पाण्याची पातळी नियंत्रित करण्यासंदर्भात कोणतीही उपाययोजना आतापर्यंत करण्यात आलेली नाही। या संदर्भात ही उपाययोजना केव्हा करणार आहे याच्या संदर्भात कालबद्ध कार्यक्रम मंत्री महोदय डिक्लेअर करावा। आजच माननीय आयुक्त महोदया आणि माननीय जिल्हाधिकारी यांच्याबरोबर आज मी चर्चा केली असताना अति तातडीनं वनजीव विभागाची जी परवानगी लागते, ज्याच्यामध्ये पुरातत्व विभाग आणि वनजीव विभागाची बैठक होऊन ती परवानगी घेण्याकरता उद्याच बैठक मी लावतोय आणि त्याला परवानगी देण्यात येणार आहे। अधिक माहिती घेऊया। आपले प्रतिनिधी प्रफुल्ल खंडारे आपल्या सोबत जोडलेले आहेत। प्रफुल्ल, तुम्हीच ही आधी बातमी दिली होती, आपण जय महाराष्ट्रावर दाखवली होती आणि त्याची दखल आता विधान भवनामध्ये घेतलेली आहे आणि या संदर्भात लवकरात लवकर पावलं उचलली जातील असं वनमंत्र्यांनी म्हटलंय। जगदीश, खऱ्या अर्थानं जय महाराष्ट्राच्या बातमीचा हा खूप मोठा इम्पॅक्ट या ठिकाणी म्हणावं लागेल। बुलढाणा जिल्ह्याला जागतिक स्तरावर याच लोणार सरोवरामुळे या ठिकाणी महती प्राप्त झाली। जगभरात या लोणार सरोवराच्या निमित्तानं बुलढाणा जिल्ह्याला ओळखलं जातं। मात्र गेल्या काही वर्षांमध्ये या लोणार सरोवराचा विकास पूर्णतः बकास झाला होता। सातत्यानं पर्यटनात वाढ व्हावी, त्यानंतर या ठिकाणी संशोधनाच्या दृष्टिकोनातून काही पावलं उचलले जावी, धार्मिक दृष्टिकोनातून पावलं उचलली, अशा मागण्या होत असतानाच लोणार सरोवरामध्ये या ठिकाणी पर्यावरणीय बदल देखील मोठ्या प्रमाणावर होत गेलेला आहे। एकेकाळी या ठिकाणी सरोवराचं पाणी पूर्णतः गुलाबी झालं होतं, त्यानंतर गेल्या काही दिवसांपासून या लोणार सरोवराचं पाणी सातत्याने वाढतंय आणि आपण कालच या पाण्याची पातळी या एकाच वर्षामध्ये पावसाळ्यानंतरही तब्बल 20 ते 25 फूट वाढलंय आणि इतर तलाव आणि धरण उकाळा सुरू झाल्यानंतर त्याची पाणी पातळी घटत असताना नेमकं लोणारच्या पाणी पातळीमध्ये वाढ का होत आहे असा एक मोठा प्रश्न आपल्या जय महाराष्ट्राच्या माध्यमातून उपस्थित केला होता। खऱ्या अर्थानं हा खूप संशोधनाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा प्रश्न आहे। लोणार सरोवराच्या पाण्यामध्ये वाढत असलेली जीवसृष्टी ही लोणार सरोवराच्या जे काही क्षारयुक्त गुणधर्म आहे त्या पाण्यामध्ये, त्या पाण्याला धोका निर्माण करतात। एकंदरीतच या क्षारयुक्त पाण्यामुळेच, खाऱ्या पाण्यामुळेच या लोणार सरोवराचं अनन्यसाधारण महत्व आहे। जगभरात या लोणार सरोवराची ओळख आहे। मात्र तेच गुणधर्म जो आहे तो या वाढत्या पाण्यामुळे कुठेतरी नाहीसा होत होता। पावसाळा संपून 6 महिने झाले, त्यानंतर हे पाणी का वाढतंय? धोक्याची घंटा तर नाहीये ना कुठली? अशा पद्धतीची बातमी आपण लावून धरल्यानंतर आमदार सिद्धार्थ खरात जे आहे ते पहिल्यांदाच आता यंदाच्या विधानसभेमध्ये निवडून गेले। त्यांचा हा संवेदनशीलपणा देखील या ठिकाणी मान्य करावा लागेल। त्यांनी तातडीने या संपूर्ण गंभीर प्रकरणामध्ये अधिवेशन सुरू असताना हा संपूर्ण मुद्दा लावून धरला आणि वनमंत्र्यांना सांगितलंय की वन विभाग आणि पुरातत्व खात्याचा या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर समन्वयाचा अभाव आहे, त्यामुळेच या लोणारच्या पाणी पातळीमध्ये सातत्यानं वाढ होत आहे। त्यामुळे कुणीतरी याची जबाबदारी घेतली पाहिजे। नक्कीच, तर आता प्रशासनाची दखल घेतलेली आहे, यावर मार्ग हा निघाला जाईल। प्रफुल्ल, धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल।